साखरेच्या दराबाबत राज्य सरकारचा केंद्र सरकारला महत्त्वाचा प्रस्ताव आहे। साखरेचे दुहेरी दर करण्यात यावेत अशी मागणी राज्य सरकारने केली आहे। खाण्याच्या साखरेचे दर आणि व्यावसायिक साखरेचे दर वेगळे ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। घरगुती वापरासाठी केवळ 10% साखर लागते आणि त्याचा कोटा स्वतंत्र असावा असं हे निवेदन आहे। बिस्किट आणि शीतपेयांमध्ये साखरेचा सर्वाधिक वापर होतो, त्याचे दर वेगळे असावेत अशी मागणी करण्यात आली आहे। ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळण्यासाठी FRP आणि MSP लिंक करण्याची देखील मागणी या पत्राद्वारे या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तर अजून एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। ऐन सणासुदीत साखरेचा गोडवा महागणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते। दिवाळीमध्ये साखर 100 पार जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते। साठेबाजी रोखण्यासाठी पुरवठा विभाग सक्रिय झालेला आहे। 15 ऑक्टोबर पासून गाळप हंगाम सुरू होणार आहे। आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची अपडेट। परवाच साखरेचे दर वाढलेले आहेत आणि ते आता 100 पार जाण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येते। त्यामुळे ऐन सणासुदीत साखरेचा गोडवा महागणार आहे। दिवाळीमध्ये साखर 100 पार जाण्याची भीती व्यक्त होते आहे। व्यापाऱ्यांनी केलेली साठेबाजी रोखण्यासाठी पुरवठा विभाग सध्या सक्रिय झालाय। साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारने व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा लागू केली आहे। ऑक्टोबरच्या मध्यापासून नवीन गाळप हंगाम सुरू करण्याचे नियोजन देखील प्रशासनाकडून आखण्यात आले आहे। राज्यातील शिल्लक साखर आहे 18 लाख टन। साखरेची स्थिती काय आहे सध्या राज्यामध्ये आपण पाहतोय। राज्याला दरमहा साखरेची गरज भासते ती 3 लाख टन इतकी। देशातील शिल्लक साखर आहे एकूण 54 लाख टन। देशाला दरमहा साखरेची गरज भासते 20 लाख टन।